घेतलेला कांदा, आलं लसूण खोबरं ह्याचं वाटण, टोमॅटोची पेस्ट, चवीपुरतं मीठ, आता हे छान परतून झाल्याच्या नंतर तेल सुटल्यानंतर यामध्ये जाईल हळद आणि आपला लाल मसाला. हा मिक्स करून घेऊया. इथे आपण राजमा कुकरला शिजवून घेतलाय आणि अतिशय छान शिजलाय तो. आता आपण तो घालून घेऊया. आता यामध्ये मी राजमा ओतून घेतलाय. आता त्याला छान मिक्स करूया आणि 5 मिनिटं याला उकळी येऊ द्यायची. आपली राजम्याची भाजी रेडी.